नमस्कार, मी बाळासाहेब हंडे आणि आपण पाहत आहात मिक्स मराठी कट्टा. आज मी घेऊन आलो आहे तुमच्या समोर एक अतिशय रहस्यमय गोष्ट. तर चला सुरू करूया. शाळा, ज्ञानाचं मंदिर, जिथे निष्पाप चिमुकल्यांच्या मनांना आकार दिला जातो आणि मुलांचं भविष्य घडवलं जातं. पण याच मंदिराच्या बंद दाराआड कधी कधी असं काही भयंकर राजकारण शिजतं ज्याची कल्पना एक प्रामाणिक शिक्षकाला स्वप्नातही येत नाही. ही कथा आहे दिवसाच्या लख प्रकाशात रचलेल्या एका अंधाऱ्या गटाची. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी एका निष्पाप विद्यार्थ्याचा बळी देणाऱ्या क्रूर मानसिकतेची आणि शाळेत समुपदेशनाच्या नावाखाली मुलांवर हुकुमशाही चालवणाऱ्या एका समुपदेशक महिलेची. शाळेत स्मिता नावाची एक महिला समुपदेशक म्हणून काम करत होती. वास्तविक पाहता समुपदेशकाचे काम मुलांच्या मनातील किशोरवयात होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या द्विधा मनस्थिती समजून घेणे, त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे असते. पण स्मिताचे काम पूर्णपणे उलटे होते. ती समुपदेशन करण्याऐवजी शाळेतील मुलामुलींवर अवाजवी पाळत ठेवून असायची. वर्गात, कॉरिडॉरमध्ये किंवा मैदानात कोणत्याही मुलगा मुलीने सहजतेने जरी एकमेकांकडे पाहिले तरी स्मिताचा ताबा सुटायचा. ती त्या निष्पाप संवादाला मोठा गुन्हा ठरवायची. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा चौकशीशिवाय ती अशा मुलामुलींना थेट तडकाफडकी शाळेतून रश तिकीट करत असे. तिच्या या अजब आणि क्रूर नियमांमुळे शाळेतील संपूर्ण वातावरण दहशतीखाली होते. मुले तिच्या नावाने थरथर कापायची. नवे नवे शिक्षक सुद्धा तिच्यापासून लांब राहायचे. एक दिवस, नेहमीप्रमाणे दुपारची वेळ असते. वर्गात संपूर्ण शांतता असून विक्रम सर नेहमीच्याच उत्साहाने शिकवत असतात. मुले अतिशय लक्ष देऊन फळ्याकडे पाहत असतात आणि अचानक शाळेची हीच जुलमी समुपदेशक स्मिता हळूच दरवाजातून वर्गात प्रवेश करते. तिच्या चेहऱ्यावर नेहमीचाच अहंकार आणि क्रूर आत्मविश्वास असतो. ती थेट मुलांसमोर जाते आणि विक्रम सरांकडे बोट दाखवून अत्यंत उद्धट आणि मोठ्या आवाजात बोलते, सर, तुम्ही जे शिकवताय ना, इट इज अ कम्प्लीट वेस्टेज ऑफ टाइम. या जुन्या पद्धती वापरून तुम्ही मुलांचे भविष्य धोक्यात आणत आहात. मला नाही वाटत तुमच्यात शिकवण्याची लायकी आहे. वर्गात कमालीची शांतता पसरते. मुले गोंधळून एकमेकांकडे पाहू लागतात. विक्रम सरांचा हा अपमान वैयक्तिक नव्हता, तर तो त्यांच्या वर्षानुवर्षाच्या प्रामाणिकतेवर आणि शिक्षकी पेशावर केलेला थेट वार होता. विक्रम सर स्वतःवर प्रचंड नियंत्रण ठेवतात आणि शांत पण ठाम आवाजात म्हणतात, मॅडम, हा बोर्डाचा अधिकृत सिलेबस आहे आणि हीच योग्य पद्धत आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर आपण प्राचार्यांच्या ऑफिसमध्ये बोलूया. मुलांसमोर असा गोंधळ करू नका. पण स्मिता कुत्सितपणे हसून तिथून पाय आपटत निघून जाते. आपल्या कष्टांचा आणि प्रामाणिकपणाचा असा जाहीर अपमान झाल्यावर विक्रम सर लागलीच न्यायाच्या अपेक्षेने प्राचार्य आपटे यांच्या केबिनमध्ये जातात. दुपारच्या उन्हामुळे केबिनमध्ये लख्ख प्रकाश असतो. तिथे स्मिता आधीच प्राचार्यांजवळ बसलेली असते. विक्रम सरांना आत येताना पाहताच ती अचानक खोटा पवित्रा घेते. डोळ्यात खोटं पाणी आणते आणि थरथरत्या आवाजात ढोंग करत रडू लागते, मॅडम, मी तर फक्त मुलांना सायकोलॉजिकल मदत करायला गेले होते. पण विक्रम सरांनी भर वर्गात मुलांसमोर माझ्यावर ओरडायला सुरुवात केली. त्यांनी मला धमकावलं. मला त्यांच्यासोबत काम करायची भीती वाटते. हे ऐकून विक्रम सरांच्या पायाखालची जमीनच सरकते. ते म्हणतात, मॅडम, या स्मिता मॅडम उघड उघड खोटं बोलत आहेत. मी एकही शब्द वाईट बोललो नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता वर्गातील CCTV फुटेज तपासा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. पण दुर्दैव बघा, प्राचार्य आपटे सत्याची साथ न देता टेबलावर हात मारून कठोर आवाजात म्हणतात, पुरे सर, मला शिकवू नका काय करायचंय ते. तुम्ही आधी केबिन बाहेर जा. मला स्मिताशी एकांतात बोलायचं आहे. विक्रम सर अपमानित होऊन केबिन बाहेर पडतात. ते बाहेर जाताच त्या केबिनमध्ये 2 सुशिक्षित महिलांचा एक भयंकर खेळ सुरू होतो. स्मिता प्राचार्यांना म्हणते, मॅडम, हा माणूस खूप हुशार आहे. तो मुलांची बाजू घेतो आणि माझ्या पद्धतीवर बोट ठेवतो. आज नाही तर उद्या तो मॅनेजमेंटकडे जाईल. याला काढल्याशिवाय मला शांतता मिळणार नाही. त्यावर प्राचार्य आपटी चहाचा घोट घेत अत्यंत थंडपणे आणि कुत्सितपणे उत्तर देतात, घाबरू नकोस.
तो शाळेचा बेस्ट टीचर आहे, आपण त्याला एका दिवसात नाही काढू शकत. शाळा सोडताना त्याची अशी बदनामी करायची की त्याला संपूर्ण शहरात दुसरीकडे कुठेच नोकरी मिळता कामा नये. पुढचे 4-5 महिने त्याच्यावर प्रत्येक सेकंदाला लक्ष ठेवायचं. त्याच्या नकळत त्याच्या विरुद्ध पुरावे तयार करायचे. योग्य वेळ आली की आपण मॅनेजमेंट समोर त्याच्याबरोबर ही पुरावे सादर करून तक्रार करू. इथून पुढे तब्बल 5 महिने हा कट भर दिवसा शाळेच्या आवारात शांतपणे शिजत असतो. विक्रम सरांना वाटत असतं की आता सगळं शांत झालंय, पण त्यांच्या नकळत त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली जात होती. ते स्टाफ रूममध्ये जेवत असताना, पार्किंगमध्ये गाडी लावत असताना किंवा मुलांशी बोलत असताना दूरवरून त्यांचे फोटो काढले जातात. त्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या, बनावट तक्रार पत्र आणि कॉम्प्युटरवर एडिट केलेले खोटे व्हॉट्सअप चॅट्स पद्धतशीरपणे एका फाईलमध्ये गोळा केले जातात. हा खोटा कट मॅनेजमेंट समोर टिकवण्यासाठी त्यांना एका प्रत्यक्ष साक्षीदाराची गरज असते, जो विक्रम सरांच्याच वर्गातील असावा. यासाठी त्या वर्गातील एका अत्यंत हुशार, शांत आणि सरळ मुलाला, आर्यनला, ते हेरतात. एका दुपारी आर्यनला प्राचार्याच्या केबिनमध्ये बोलावलं जातं. खोलीत फक्त प्राचार्य आपटे आणि समुपदेशक स्मिता असतात. प्राचार्य आर्यनच्या समोर एक कोरा कागद ठेवतात आणि म्हणतात, आर्यन, तू आमच्या शाळेचा सर्वात चांगला मुलगा आहेस. विक्रम सर वर्गात नीट शिकवत नाहीत, ते सारखे रागावतात आणि ते महिला शिक्षकांशी अत्यंत वाईट वर्तन करतात असे या कागदावर लिहून दे आणि खाली तुझी सही कर. पण आर्यन हा विक्रम सरांचा लाडका आणि अत्यंत प्रामाणिक विद्यार्थी. त्याला स्मिताने यापूर्वी निष्पाप मुलामुलींना रस्टिकेट केलेलंही माहीत असतं. तो भीत पण ठामपणे म्हणतो, नाही मॅडम, विक्रम सर खूप चांगले शिकवतात. उलट त्या दिवशी स्मिता मॅडमच वर्गात येऊन सरांवर ओरडल्या होत्या आणि सरांचा अपमान केला होता. मी विक्रम सरांबद्दल असं काही खोटं लिहून देणार नाही. आपला 5 महिन्याचा कट एका लहान विद्यार्थ्यामुळे अपयशी होतोय हे पाहून प्राचार्य आपटे आणि स्मिता यांचा ताबा सुटतो. प्राचार्य आपटे खुर्चीवरून उठतात, आर्यनच्या जवळ जाऊन त्याचा हात पकडतात आणि त्याच्यावर प्रचंड ओरडतात. स्मिता पुढे येऊन त्याला मानसिकरित्या धमकावत म्हणते, तुझी एवढी हिंमत, एका शिक्षकासाठी तू आमच्याशी कुठं बोलतोस? एका सेकंदात मुलामुलींना रस्टिकेट करते हे तुला ठाऊक नाहीये का? जर तू आमच्या सांगण्याप्रमाणे ऐकलं नाहीस तर तुला आत्ताच्या आत्ता शाळेतून रस्टिकेट करू, तुझ्या चारित्र्यावर रेड मार्क देऊ आणि तुझं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त करू की तुला कोणत्याही शाळेत पुन्हा तोंड दाखवायला जागा उरणार नाही. अचानकपणे स्वतःच्याच रक्षकांकडून मिळालेल्या या भयंकर धमकीमुळे आणि मानसिक अत्याचारामुळे आर्यन परत हादरून जातो. तो केबिन बाहेर येतो तेव्हा त्याचे हातपाय थरथरत असतात. शाळेत मुलामुलींना क्षुल्लक कारणावरून रस्टिकेट करणारी स्मिता आपले करिअर खरोखरच संपवेल या भीतीने आर्यन पुरता खचून जातो. तो घरी गेल्यावर स्वतःला खोलीत कोंडून घेतो. कुणाशीच बोलत नाही, जेवत नाही आणि प्रचंड डिप्रेशनमध्ये जातो. तो इतका घाबरलेला असतो की पालकांनी विचारल्यावरही तो काहीच बोलत नाही, फक्त रडत राहतो. मुलाची ही गंभीर अवस्था पाहून त्याचे पालक प्रचंड घाबरतात. 2 दिवसांनी ते थेट शाळेत येतात. आर्यनच्या डिप्रेशनमुळे खऱ्या वादाला तोंड फुटतं. पालक प्राचार्यांच्या केबिनमध्ये येऊन जाब विचारतात की आमचा हसता खेळता मुलगा अचानक डिप्रेशनमध्ये कसा गेला? शाळेत त्याच्यासोबत काय घडलंय? आम्हाला समजलंय की इथे मुलांना सतत रस्टिकेट करण्याची धमकी दिली जाते. प्राचार्य आपटे आणि स्मिता या भयानक परिस्थितीचाही अत्यंत निर्लज्जपणे गैरफायदा घेतात. पालकांना उलट सांगतात की विक्रम सरांनी आर्यनवर काहीतरी वैयक्तिक दबाव आणला होता. विक्रम सर स्वतःच्या फायद्यासाठी आर्यनचा वापर करत होते, म्हणूनच आर्यन डिप्रेशनमध्ये गेला आहे. पालकांचाही गोंधळ उडतो आणि शाळेच्या राजकारणाचा रोख पूर्णपणे विक्रम सरांकडे वळवला जातो. आणि अखेर 5 महिन्यांचा कट पूर्ण करून तो अंतिम दिवस उजाडतो. दुपारच्या उन्हात विक्रम सरांना संस्थेच्या अध्यक्षांच्या केबिनमध्ये बोलावले जाते. तिथे अध्यक्ष सावंत रागाने लाल झालेले असतात. ते टेबलावरती खोट्या पुराव्यांची जाड फाईल फेकतात आणि अत्यंत कठोर आवाजात म्हणतात, विक्रम सर, तुमच्यासारख्या शिक्षकामुळे आज आमची संस्था बदनाम होते. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही शाळेचे परीक्षा पेपर्स पैशांसाठी लीक केले आहेत, लेडीज स्टाफ सोबत गैरवर्तन केलं आहे आणि तुमच्याच वर्गातील आर्यन नावाच्या विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करून मानसिक त्रासात लोटला आहे, ज्यामुळे तो आज डिप्रेशनमध्ये आहे. हे पहा सर्व पुरावे. यू आर टर्मिनेटेड. आत्ताच्या आत्ता शाळा सोडून जा, नाहीतर पोलीस केस करून जेलमध्ये सोडवू.
विक्रम सर शॉक होऊन ती फाईल पाहतात. त्यात त्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणि बनावट कागदपत्रे असतात. त्यांचा संताप अनावर होतो. ते ओरडून सांगतात, सर सर हा निव्वळ खोटेपणा आहे. हा गेल्या 5 महिन्यांपूर्वी रचलेला एक पूर्व नियोजित कट आहे. स्मिता मॅडम समुपदेशन सोडून मुलांना रस्टिकेट करण्याच्या धमक्या देतात आणि प्राचार्य त्यांना साथ देतात. आर्यन सरांची बाजू घेतोय म्हणून या दोघींनी त्याला केबिनमध्ये धमकावलं होतं, ज्यामुळे तो निष्पाप मुलगा डिप्रेशनमध्ये गेलाय. तुम्ही माझी आणि या शाळेच्या कारभाराची चौकशी करा. पण एका बाजूला 2 शक्तिशाली महिलांचा पद्धतशीर कागदोपत्री रचलेला खोटेपणाचा चक्रव्यूह होता आणि दुसऱ्या बाजूला विक्रम सरांचा एकटा निशस्त्र प्रामाणिकपणा. संस्थेचे चालक पुराव्यांची कोणतीही शहानिशा न करता आपली बाजू वाचवण्यासाठी विक्रम सरांना तडकाफडकी नोकरीवरून काढून टाकतात. दुपारच्या कडक उन्हात विक्रम सर आपल्या वैयक्तिक सामानांची बॅग घेऊन शाळेच्या मुख्य गेटमधून बाहेर पडतात. रस्त्यावरून गाड्या जात असतात, लोक येत जात असतात. नेहमीप्रमाणे एक सामान्य दिवस सुरू असतो. पण विक्रम सरांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेले असते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आणि चारित्र्य हननाचा खोटा डाग लागलेला असतो. ते रस्त्याच्या कडेला थांबतात आणि मागे वळून शाळेच्या त्या मोठ्या इमारतीकडे पाहतात. पहिल्या मजल्याच्या प्राचार्यांच्या केबिनच्या बाल्कनीत प्राचार्य आपटे आणि स्मिता हातामध्ये कॉफी घेऊन अत्यंत अभिमानाने विक्रम सरांकडे पाहत विजयी हास्य करत होत्या. त्यांना वाटत असतं की त्यांनी एका प्रामाणिक माणसाला आणि मुलांचा आवाज उठवणाऱ्या शिक्षकाला कायमचं संपवलं आहे. विक्रम सरांच्या डोळ्यात अन्यायाचे अश्रू असतात, पण त्यांचा चेहरा संतापाने आणि एका दृढ जिद्दीने भरलेला असतो. ते खिशातून आपला रुमाल काढतात, कपाळावरचा घाम पुसतात आणि बाल्कनीकडे पाहत स्वतःशीच अत्यंत शांत पण गंभीर आवाजात म्हणतात, तुम्हा दोघींना वाटतंय ना की तुमचा हा खोटा खेळ संपला आणि तुम्ही जिंकलात. लक्षात ठेवा, खोट्याचा हा सूर्य फार काळ टिकत नाही. ज्या दिवसाच्या लख्ख प्रकाशात तुम्ही माझा हक्क, माझी नोकरी हिरावून घेतलीत आणि स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी एका निष्पाप मुलाच्या आयुष्याशी खेळ केलात, त्याच दिवसाच्या प्रकाशात मी तुमचा हा खोटेपणा आणि हुकुमशाहीचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही. खेळ तर आता कुठे सुरू झालाय. मी परत येईन आणि या संपूर्ण चक्रव्यूहाचा हिशोब चुकता करेन.